सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा असा हप्ता आजपासून मिळणार आहे। 2 हप्ते जमा होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार बँक खात्यात 1500 रुपये नाही तर 3000 रुपये जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। या बहिणींसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून आता मिळणार आहे। डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे वाटपासाठी मोठी तरतूद म्हणजेच की घोषणा केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, रोज अशा बातम्या यायच्या की आज पैसे मिळणार, उद्या पैसे मिळणार, पण लाडक्या बहिणी खूप दिवस वाट बघत बसल्या। पण आता सरकारच्या लक्षात आलेलं आहे लाडक्या बहिणींना नाराज करून चालणार नाही, तर सर्व बहिणींच्या बँक खात्यात आता पैसे जमा करण्यासाठी सरकारच्या सूचना पाहायला मिळत आहेत। आता एक नाही तर 3 हप्त्याचे पैसे सर्व माता भगिनींच्या बँक खात्यावरती टाकण्यासाठी ही घोषणा झालेली असून प्रत्येक लाडकी बहीण आता खुश झालेली आहे, कारण आता सर्व पैसे टोटल बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत आणि सर्व बहिणीला एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून मिळणार आहे। मकर संक्रांतीचा सण जवळ येत आहे, तसेच लाडक्या बहिणीला नोव्हेंबरचा हप्ता द्यायचा राहिलेला आहे, डिसेंबरचा राहिलेला आहे, म्हणून सरकारने काय केलेलं आहे तर आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे डायरेक्ट 3 हप्ते मंजूर केलेले आहेत आणि हे 3 हप्त्याचे पैसे आता बँक खात्यात सर्वात आधी या 14 जिल्ह्यामध्ये देण्यात येणार आहेत। जर या 14 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे जमा होतील। आता सर्व बातमी तुम्हाला दाखवतो, त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, अशाच अपडेट बघायला मिळतील। तर चला पाहूयात आता लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर माहिती। तर बघा लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी अखेर आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारचा मोठा आणि दिलासा देणारा निर्णय। बघा लाडक्या बहिणीसाठी एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय झाला। खूप दिवसानंतर आता मोठा निर्णय घेतला आहे। आम्ही सांगितलं प्रत्येक बहिणीच्या खात्यावरती आता पैसे टाकण्यास अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात, असं मुख्यमंत्री म्हणाले आणि त्यांनी सांगितलं की आता ही सुरुवात आहे आणि सुरुवातीलाच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे येणार आहेत। आणि बघा एकनाथ शिंदे म्हटले की आता उशीर झाला हे आम्हाला पण समजलं आहे, बहिणी पण नाराज झाल्या आहेत, मात्र आम्ही कोणतीच बहीण नाराज राहू देणार नाहीत, का तर आता त्यांना एकदम एकत्रितपणे जानेवारीचे पण पैसे, नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे म्हणजेच की नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये, टोटल 3000 रुपये आता खात्यात येणार आहेत। आणि हे 3000 रुपये मिळताच लगेच तुम्हाला जानेवारीचे 1500 रुपये देण्यात येणार आहेत, म्हणजे टोटल 3 हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात आता येणार असून 3 हप्त्याचे किती रुपये होतात तर 4500 रुपये होतात। हे 4500 रुपये सरकार डायरेक्ट टाकणार आहे आणि एकदा वाटप सुरू झालं की हे पूर्ण 3 हप्ते मिळेपर्यंत वाटप सुरू राहील। कोणाला आज मिळतील, कोणाला उद्या मिळतील, कोणाला 2 तासानंतर मिळतील, म्हणजे एकदा वाटप सुरू झाल्यानंतर अशा प्रकारे हे पैसे मिळणार आहेत। आणि हे वाटप राज्य सरकारने सांगितलं आहे की 4 दिवस चालणार आहे। बघा आता एकदा पैसे वाटप सुरू झाले की 4 दिवस हे वाटप चालणार आहे। आता त्याचं कारण सांगतो, सरकारने सांगितलं की एकतर हप्ता द्यायला उशीर झाल्यामुळे आता काय नोव्हेंबरचा फक्त 1 हप्ता देऊन चालणार नाही, तर डायरेक्ट नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे 3 हप्ते दिल्यानंतर बहिणी खुश होतील। मग त्यामुळे 3 हप्ते देण्यासाठी सरकारने निर्णय घेतला आणि 3 हप्ते काय एकाच दिवशी पूर्ण वाटप करता येत नाहीत, त्यामुळे एकदा पैसे वाटप सुरू झाले की हे पैसे 4 ते 5 दिवस वाटप सुरू ठेवणार आहोत, असं सरकारने सांगितलंय। म्हणजे सर्वांच्याच खात्यात पैसे जमा होतील आणि येणारी रक्कम ही साधी नाही। बघा नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचे 1500 होईल, डिसेंबरच्या हप्त्याचे 1500 आणि जानेवारीच्या हप्त्याचे 1500, टोटल 3 हप्त्यांची जर रक्कम एकत्रित केली तर टोटल 4500 रुपये होतात। हे 4500 रुपये बहिणीला द्यायचे आहेत असं एकनाथ शिंदे म्हटले आणि हे 4500 रुपये एकदा वाटप सुरू झालं की 4 दिवसात सर्वांच्या खात्यात जमा होऊन जातील असं देखील सांगितलं आहे। पण बघा सर्वात आधी हे पैसे वाटप या 14 जिल्ह्यांमध्ये होणार आहे। या 14 जिल्ह्यांची यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला पैसे मिळतील। तर चला आता जिल्ह्यांची यादी दाखवतो, आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट आता डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। तर चला एकनाथ शिंदे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप सुरू करत आहेत, आता त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात।
तर बघा या ठिकाणी आता यादी आलेली असून लाडक्या बहिणीला काळजी करायची नाहीये. एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच की या ठिकाणी बघा सर्वात मोठी खुशखबर त्यांनी दिलेली आहे आणि सांगितलं आहे की आता मी सर्व बहिणींना सांगू इच्छितो की बहिणींनो नाराज व्हायचं नाही. आता तुम्हाला एक नाही, दोन नाही तर 3 हप्त्याचे पैसे आम्ही देत आहोत. आता सध्या स्थितीला जर विचार केलं तर 3 हप्ते देत आहोत. मकर संक्रांतीचा सण येत आहे. मकर संक्रांतीचा सण हा जानेवारीमध्ये आहे. तो सण सर्वांचा आनंदी गेला पाहिजे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या सणाच्या एकदम आधी पैसे तुमच्या खात्यात हे सोडण्यात येत आहेत आणि आम्ही बहिणीचा हा सण गोड करणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे आता काळजी करणं सोडून द्या. खूप मोठा फायदा तुमचा आता होणार आहे असं देखील सरकारने सांगितलं. आणि बघा आता पैसे वाटपाला सुरुवात होत आहे. आता कोणत्या क्षणी पैसे आल्याचा मेसेज तुम्हाला येईल, कारण की आता बँका सुरू आहेत. शनिवार रविवारमुळे काही ठिकाणी बँका बंद होत्या, रविवारी बँका बंद असतात. त्यामुळे आता अडचण आलेली होती. मात्र सध्या आता बँका सुरू झालेल्या आहेत. आज पण बँका सुरू आहेत, उद्या पण राहणार आहेत आणि पुढच्या 4-5 दिवस बँका सुरूच आहेत. त्यामुळे काळजी करायची नाही. आता पैसे 100% येतील आणि सरकारने सांगितलेलं आहे की या 14 जिल्ह्यातील बहिणीच्या बँक खात्यातच सर्वात आधी हप्ता जमा होणार आहे. बघा आता या 14 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, यादी तुम्ही एकदा तपासा. आता यादी मी दाखवतो आणि जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट 4,500 रुपये 3 हप्त्याचे पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत आणि हे पैसे 100% येणार आहेत. त्यामुळे काळजी करायची नाही. पण सरकारने सांगितलेली एक सूचना आहे. बघा मुख्यमंत्री म्हटले की प्रत्येक महिलांनी ही 2 कामे करायची आहेत. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणालाच भेटणार नाहीत. मग नोव्हेंबरचा हप्ता भेटणार नाही, डिसेंबर आणि जानेवारीचा पण हप्ता भेटायचा नाही. जर हे सर्व हप्ते पाहिजे असतील तर यावेळेस ही 2 कामे करावी लागतील. सरकारने नवीन नियम आणलेला आहे, कारण कोणी पण यायचं आणि लाडकी बहीण योजनेतून पैसे घ्यायचं. काही जणांनी तर महिला म्हणून पुरुषांनीच पैसे घ्यायला सुरू केले होते. म्हणून सरकारने काय सांगितलं, ही 2 कामे करा. ही 2 कामे केली की सरकारला कळेल खरंच लाडक्या बहिणीलाच पैसे मिळतात का नाही. तर बघा आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे पुढच्या 5 दिवसाच्या आत तुम्हाला करायचे आहेत. जर ही 2 कामे केली नाही तर तुम्हाला कोणतेच हप्त्याचे पैसे भेटायचे नाहीत. लाडकी बहीण योजनेतून तुमचं डायरेक्ट नाव काढलं जाईल. म्हणून आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणती 2 कामे करायची ती सांगतो, कारण ती कामे केल्याशिवाय तर काय तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार नाही, हे देखील तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. मग ती कामे आता तुम्हाला नक्की करावीच लागतील. मग कोणती कामे करायची ती माहिती लगेच तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. तर बघा आता कोणती 2 कामे करावी लागणार आहेत ती माहिती तुम्हाला पुढे सांगतो. त्यापूर्वी कोणत्या 14 जिल्ह्यात सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप सुरू होत आहेत त्यांची यादी बघूयात. बघा पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे. लाडक्या बहिणींनो पहिल्या जिल्ह्याचं नाव आलेलं असून या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा आहे. बघा आता चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याचे पूर्ण पैसे टाकण्यात येणार आहेत. या ठिकाणी 1,500 रुपये 17व्या हप्त्याचे मंजूर झाले आणि लगेच 1,500 रुपये डिसेंबरचे पण सरकारने मंजूर केलेले आहेत आणि वाटपाचे आदेश आता दिलेले आहेत. जसं पूर्ण हे वाटप होईल तसे लगेच तुमच्या बँक खात्यावरती जानेवारीच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये येतील. असे टोटल तुम्हाला आता 4,500 रुपये मिळणार आहेत आणि हे 100% खात्यावरती येणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचं पण नाव आहे. पण लाडक्या बहिणींनो जे कोणी व्हिडिओ बघत आहेत त्यांनी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कारण सरकारने कोणती 2 कामे करायला सांगितलीत ती माहिती तुम्हाला पुढे दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणजे तुम्ही जर ती 2 कामे केली तर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येतील, अन्यथा पैसे मिळायचे नाहीत. त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे सांगतो. पुढील क्रमांकाचा लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यातील देखील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे वाटप केले जाऊ शकतात. बघा आता लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजेच की 17व्या आणि 18व्या हप्त्याचे 3,000 रुपये मंजूर केले आहेत. म्हणजेच की यासाठी जेवढी रक्कम लागणार होती, जेवढी रक्कम बहिणीला द्यायची होती तेवढी कोट्यवधी रुपयांची रक्कम मंजूर केलेली असून लातूर जिल्ह्यातील लाखो बहिणीच्या बँक खात्यावरती हप्त्याचे पैसे आता येणार आहेत. बघा आता लातूर जिल्ह्याचं नाव आहे. आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत त्यांची नावं तुम्हाला सांगत आहेत. जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे मिळतील. बघा आता लातूरमध्ये देखील पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत. प्रत्येक लाडक्या बहिणीने आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची माहिती
माहिती दिली जाईल. कधी हप्ता भेटेल, आज भेटेल की उद्या भेटेल ते पण तुम्हाला सांगतो. तर इकडे बघा, आता लातूर जिल्ह्याचं पण नाव आहे. अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार, अजून पुढच्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवतो. त्यापूर्वी काय महत्वाची माहिती आपण पाहूयात. तर बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, आता सरकारने एक महत्वाची माहिती दिलेली आहे आणि सांगितलं आहे की सर्व लाडक्या बहिणींनो, आता मोठी खुशखबर. तसेच एकनाथ शिंदे यांनी 2च मिनिटात बहिणींची नाराजी दूर केली आणि बघा, आता मोठी घोषणा केलेली आहे. नोव्हेंबरचे 1,500 रुपये, डिसेंबरचे 1,500 रुपये आणि हे पैसे वाटप झाल्यानंतर मकर संक्रांत येत असल्यामुळे जानेवारीचे पण लगेच सुरुवातीलाच 1,500 रुपये असे सरकार पैसे टोटल तुम्हाला देणार आहे. ही टोटल रक्कम 4,500 रुपये तुमच्या बँक खात्यात 3 हप्ते मिळणार आहेत. म्हणजे बघा किती मोठी रक्कम सरकार देत आहे आणि हे पैसे 4,500 रुपये तुमच्या खात्यात आल्यानंतर खरंच तुमचा मकर संक्रांती सण किती गोड जाऊ शकतो हे पण तुम्ही समजून घेऊ शकता. कारण 4,500 रुपये खूप मोठी रक्कम आहे आणि यामुळे एकदम सण जो आहे तो तुमचा भारी आनंदी आणि उत्साहामध्ये जाणार आहे, असं देखील एकनाथ शिंदे म्हटले. आणि यामध्येच आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील महिलांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांच्या खात्यात लवकरच एकाच वेळी 4,500 रुपये पूर्ण जमा करणार आहोत, असे देखील सरकारकडून सांगण्यात आलं. बघा, आतापर्यंत दरमहा 1,500 रुपये मिळणाऱ्या या योजनेत आता 3 हप्त्याचे म्हणजेच की 3 महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार असल्याने लाडक्या बहिणी आता खुश होत आहेत. त्यामुळे मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणीला मोठं गिफ्ट राज्य सरकारकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आदिती तटकरे यांच्याकडून मिळत आहे, असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो. कारण तशी मोठी घोषणाच आता राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. पण चला, आता लाडक्या बहिणींनो, हे पैसे सर्वात आधी कोणत्या 14 जिल्ह्यात वाटप सुरू होत आहेत, आता त्या पुढील 14 जिल्ह्यांची यादी तुम्हाला नावं वाचून दाखवतो. आता फक्त आपल्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर त्या 14 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट 4,500 रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती 3 हप्त्याचे पैसे येणार आहेत. तर चला, आता यादी आपण पाहूयात. तर बघा, आता या ठिकाणी यादी देखील आलेली असून प्रत्येक लाडक्या बहिणींनो स्पष्टपणे यादी देखील आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणीलाही पैसे 14 जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार आहेत. यादी पण आलेली आहे आणि त्यापूर्वी एक तपासणी सरकार करणार आहे. तपासणीमध्ये जर तुमचं नाव सरकारने काढून टाकलं तर पैसे कायमचे बंद होतील. सरकारने आता कोणाचे नाव काढणार आहे असं देखील सांगितलं आहे. बघा, आता सरकार पैसे देण्यापूर्वी एक 24 तासाच्या आत मोठी कडक तपासणी करणार आहे. त्या तपासणीमध्ये जर तुमच्याकडे या वस्तू आढळल्या, तुमच्याकडे जर या 2 वस्तू असतील ना, डायरेक्ट हप्ता बंद केला जाईल. अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येतील आणि तपासणी करतील. जर तुमच्या घरी त्या वस्तू सापडल्या तर लगेच तुमचा हप्ता बंद करून टाकतील. ही देखील गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि अशी एक तपासणी होणार आहे. त्या तपासणीमधून जर एक चूक आढळली तर लाडकी बहीण योजनेचे हे 4,500 मिळणार नाहीत. मोठी रक्कम तुमची येणारी थांबू शकते आणि पैसे कायमचे बंद होऊ शकतात. त्यामुळे आताच ह्या 2 वस्तू असतील तर ठेवू नका आणि जर तुम्ही अशा चुका केलेल्या असतील तर त्या लवकर दुरुस्त करून घ्या, म्हणजे 4,500 रुपयांचा हप्ता येईल. मग आता कोणत्या 2 वस्तू असल्यावर हप्ता भेटणार नाही ते पण सांगतो आणि कोणत्या चुका दुरुस्त करून घ्याव्या लागतील ते पण तुम्हाला सांगतो. म्हणजे हे 4,500 रुपये येणारे 3 हप्त्याचे पैसे खात्यात जमा होतील. आता ती माहिती पुढे आपण बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यापूर्वी कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे, आता त्या पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात. तर बघा, आता या ठिकाणी पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे टाकण्यात येणार आहेत. बघा, आता सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी म्हणत होत्या आम्हाला हप्ता कधी मिळेल, आज मिळेल की उद्या मिळेल, कधी पैसे येतील अशी प्रतीक्षा करत होत्या. मात्र आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. डायरेक्ट सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत आणि या ठिकाणी 2 हप्त्याचे 3,000 रुपये बघा हे पूर्णपणे तुमच्या खात्यावरती टाकण्यात येणार आहेत आणि तुम्हाला एक
एक मोठा दिलासा मिळणार आहे. म्हणजेच की 1,500 हे इकडे बघा नोव्हेंबर आणि डिसेंबरचे असतील 3,000 रुपये आणि जानेवारीची त्यामध्ये अजून सरकार 1,500 टाकणार आहे. टोटल 4,500 होतील. हे 4,500 रुपये तुमच्या बँक खात्यात डेबिटतून येणार आहेत. म्हणजेच ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तिकडून सरकारने पैसे पाठवल्यानंतर 20 मिनिटाच्या तिकडे तुमच्या खात्यामध्ये हे सर्व पैसे पोहोचतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारकडून मिळेल आणि हे पैसे सर्वांना देण्यात येणार आहेत. मात्र सरकारने सांगितलेली मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे पण करावी लागतील. बघा आता कोणती 2 कामे करायची ती पण माहिती सांगतो. कारण मुख्यमंत्री म्हटले आहेत की ही 2 कामे जर केली नाही तर कोणालाच हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत. त्यामुळे ही कामे करावीच लागतील. आता नियम बदललेला आहे, नवीन नियम आलेला आहे. आधी काय असं करायची गरज नव्हती. मात्र यावेळेस एवढी 2 कामे करावी लागतील तरच पैसे बँक खात्यावरती जमा होतील असं सरकारचं म्हणणं आहे. मग चला आता कोणती 2 कामे करावी लागतील ती पण माहिती तुम्हाला सांगतो, जेणेकरून ती 2 कामे केल्यानंतर डायरेक्ट तुमचं नाव पहिल्या यादीत येईल आणि पहिल्या यादीत नाव आलं की सर्वात आधी कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील आणि तुम्हाला 4,500 रुपये डायरेक्ट भेटतील. मग कसलाच उशीर होणार नाही आणि हे 4,000 रुपये तुम्हाला डायरेक्ट येऊन गेल्यानंतर पुढचे पण हप्ते लवकर मिळतील. त्यामुळे ही 2 कामे करा आणि जी ही 2 कामे करणार नाहीत, जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर हप्ता तुम्हाला मिळणार नाही आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे कायमचे बंद केले जातील आणि योजनेतून तुम्हाला काढलं जाईल असं देखील सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे कोणती 2 कामे करायची ती माहिती एकदा तुम्हाला दाखवतो. त्यानंतर अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेची पैसे वाटपाला सुरुवात होत आहे, आज किती जिल्ह्यात मिळणार, उद्या किती जिल्ह्यात मिळणार आणि हप्ता आज मिळणार आहे की उद्या मिळणार आहे ते पण तुम्हाला लगेच दाखवतो. तर बघा आता या ठिकाणी सरकारकडून मोठी घोषणा जाहीर झालेली आहे. आता कोणती 2 कामे करायची याबाबतचा निर्णय जाहीर झाला आहे. बघा सरकारने सांगितलं की आता येणारी रक्कम ही खूप मोठी आहे, 4,500 रुपये असल्यामुळे हे पैसे आम्हाला एकदम व्यवस्थित ध्यान देऊन लक्ष देऊन वाटप करावे लागतील. त्यामुळेच आम्ही बहिणींना ही 2 कामे करायला सांगत आहोत. कारण ही जर 2 कामे केली तर येणारे पैसे त्यांच्याच खात्यात जातील, इकडे तिकडे कुठे अडकणार नाहीत. कारण ही जास्त रक्कम आहे आणि ही जास्त रक्कम जर लाडक्या बहिणीला पाठवली आणि त्यांच्या खात्यावर जाण्याऐवजी जर मधातच कुठे अडकले तर मोठी अडचण होऊ शकते. मग ते पैसे तुम्हाला भेटायचे पण नाहीत आणि इकडे सरकारकडे पण राहायचे नाहीत. त्यामुळे सरकारने सांगितलं की ही जास्त रक्कम आपल्याला बहिणीला द्यायची आहे आणि ती लाखो महाराष्ट्रातील सर्व बहिणीला द्यायची आहे. त्यामुळे बहिणीकडून ही 2 कामे करून घेऊ. म्हणजे ही 2 कामे केली तर जे 4,500 रुपये द्यायचे आहेत ते जशाच तसे इकडे बहिणीच्या बँक खात्यात एकदम ओके मध्ये एकदम फास्ट मध्ये जमा होऊन जातील असं सांगितलं. मग आता इकडे बघा पहिलं काम कोणतं करायचं आहे, आपलं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा. बघा हे मोबाईल नंबरशी तात्काळ लिंक करून घ्या, कोणतीच अडचण राहणार नाही. आणि लिंक करताना आपला मोबाईल नंबर हा बँक खात्याशी देखील दिलेला असला पाहिजे, आपल्या बँक खात्याशी संलग्न असला पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर बघा दुसरं काम करायचं आहे. आता ते एकदम ओके मध्ये आहे. इकडे बघा आधार कार्ड बँक खात्याशी तुम्हाला संलग्न करावं लागेल. जर संलग्न नसेल तर तात्काळ करून घ्या. येणारी रक्कम जास्त आहे, थोड्या काही चुकामुळे उगा यायची नाही. त्यामुळे तात्काळ ही कामे करा आणि हे आधार जर काम केलं तर डायरेक्ट 4,500 रुपये भेटतील. आपलं आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न आणि मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. हे पहिलं काम व्यवस्थित केल्यानंतर दुसरं काम करायचं आहे. हे पण काम तुम्हाला CSC केंद्रावरती करावं लागेल, CSC सेंटरवरती. म्हणजेच की ई सेवा केंद्र जे असतं त्या ठिकाणी करायचं आहे. ई सेवा केंद्रावरती गेल्यानंतर तुम्हाला ते काम करायचं आहे EKYC. बघा आता ही EKYC जर केली नाही तर तिकडून पैसे पाठवलेले मिळणार नाहीत असं सरकारने सांगितलंय. त्यामुळे आता EKYCचं देखील काम करून घ्या. अशा प्रकारे ही कामे करायची आहेत. तर चला आता ही 2 कामे केली तर पैसे येऊन जातील. आणि कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत, आज मिळणार की उद्या मिळणार की दुसरी तारीख आहे, चला ती पण माहिती तुम्हाला सांगतो. तर बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता या डिसेंबर महिन्यात तर आता म्हणजे जानेवारीची सुरुवात होत आहे आणि जानेवारीच्या 5 तारखेच्या आसपास पर्यंत लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे जमा होण्याची शक्यता आहे अशा बातम्या येत आहेत. सविस्तर माहिती ऑफिशियली सरकारकडून अजून जाहीर झालेली नाही, ती आली तर अजून अपडेट देऊ. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. 5 जानेवारीच्या आसपास पर्यंत सर्व पैसे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी करू नका, योजना काही बंद होणार नाही ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. आणि इतर 10-12 लाडक्या बहिणीला व्हिडिओ पाठवा, त्यांचा पण फायदा नक्कीच होईल. भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.